नमस्कार मित्रांनो. शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये रागिनी आता वैतागलेली असते आणि म्हणते की काय माहिती हा माणूस अजून फोनही उचलायला तयार नाहीये. एकतर नशीब असं माती खातं ना, की काय कुठल्या वेळेला घडेल काहीच सांगता येत नाही. त्याने त्या भूमीला मारलं असेल का? की आणखी काय प्रॉब्लेम झाला असेल, की पुन्हा एकदा माझ्या माणसाने माती खाल्ली असेल. याचा फोन लावते पण याचा फोनही लागत नाहीये. त्यांना काही कळलं असेल का? रागिनी आता वैतागत असते आणि काही घडेल काय नाही यामुळे डोक्यावर आता टांगती तलवार असते. ती म्हणते की काहीतरी घडलं पाहिजे. काहीतरी त्या भूमीच्या बाबतीत त्या माणसाने केलं पाहिजे. नक्की काय करू? किती वाट बघू याच्या फोनची? हा फोन पण करत नाहीये. काय करायचं? असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये येत असतो. म्हणून ती आता बाहेर येत असते आणि तेवढ्यातच आता ती म्हणते की खाली जाऊन बघते मानसीला काही क्लू मिळालाय का. म्हणून ती आता मानसीजवळ येते आणि म्हणते की काय गं, यांचा काही कॉल आला होता का? तेव्हा ती म्हणते की हो, त्यांचा फोन आला नाही, मी अथर्वला केला होता. तेव्हा मला त्याने सांगितलं की एक काहीतरी क्लू मिळालाय ताईच्या बाबतीत, बघूया. तेव्हा मग रागिनी विचारते की काय क्लू, काय मिळालंय? तेव्हा मानसी म्हणते की ते तर अजून काही समजलं नाही, परंतु बघूया. तेव्हा रागिनी टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की बापरे, म्हणजे यांना काही क्लू मिळालाय, म्हणजे या भूमीबद्दल काही समजलंय का? त्या ड्रमबद्दल वगैरे त्यांना काही कळलंय का? कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. पुन्हा एकदा भूमी निसटून जाईल. मिळालेला प्लॅन हातातून निसटून जाईल. तेव्हा मग ती त्याच्या माणसाला कॉल करते आणि म्हणते की बघूया या तिघांपैकी यांना फोन लावून, म्हणजेच आकाश किंवा अथर्वला, परंतु त्यांचा फोनही लागत नसतो. तर इथे रागिनीचा जो माणूस असतो, तो माणूस त्याचा फोन बंद पडल्याने सारखा सारखा हातावर आपटत असतो आणि म्हणतो की या फोनला पण आताच बंद पडायचं होतं. खरंच आता फोन ना काम करण्याचा झालाय. माझंच चुकलं. मी दुसरा कुठला तरी एखादा हँडसेट घेतला पाहिजे होता. आता काय करू? रागिनी मॅडमसोबत माझं बोलणं पण होणार नाही. नक्की काय करायचं तेही मला आता समजत नाही. आणि जर मी तिला मारलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. मारलं तर बाहेर नेऊ तरी कसं? आणि बाहेर पोलिसांचे बंदोबस्त आहेत. मग काय करायचं? असा विचार त्या माणसाला येत असतो. तो म्हणतो की जाऊ दे. आता जोपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त हटत नाही तोपर्यंत तर हिला काही करायला नको. हवं तर मॅडमला मी काय सांगायचं ते सांगतो. आता रागिनी म्हणते की स्वतः मला आता बाहेर पडलं पाहिजे. म्हणून रागिनी आता तिच्या कारमध्ये बसते आणि गाडी स्टार्ट करायला घेते. त्याच वेळेला गाडी स्टार्ट करत असताना गाडी स्टार्टच होत नसते. ती आता चावी फिरवते, परंतु तरीही गाडी स्टार्ट होत नसते. ती म्हणते की हिला पण आताच बंद पडायची होती. काय खरंच मला ना कळतच नाहीये. नक्कीच्या लग्नाला 1700 विघ्न, असा काहीतरी हा सगळा प्रकार चालू आहे. त्यावेळेला मग आता रागिनी ही वैतागलेली असते आणि म्हणते की आता करू तरी काय मी? खरंच कळत नाहीये. त्यानंतर मग आता इथे रागिनी ही म्हणते की नको, भूमीला सोडली तर, किंवा भूमीला हे लोकांनी पकडली तर त्याच्या अगोदर मला काहीतरी पोचलं पाहिजे. म्हणूनच आता रागिनी धावाधाव करतच गाडीतून बाहेर उतरते आणि म्हणते की हे नाही तर दुसऱ्या मार्गाने तरी मी निघते, जेणेकरून मला तिथे गोडाऊनमध्ये पोचता येईल. असं म्हटल्यावर आता आकाश, अथर्व आणि अभिजित तिघंही गाडीने निघालेले असतात. आता अथर्व म्हणतो की हे बघ दादा, त्या ठिकाणी ना ते गोडाऊन आहेत, तिथे आपण बघूया वाटलंच तर. आणि त्या माणसाने सांगितलेला की टेम्पो त्याच दिशेने जाताना दिसलाय, म्हणजे तो टेम्पो ज्यातून भूमीला घेऊन गेले असतील ना, तो टेम्पो त्याच दिशेने असणार आहे. ह्या रोडने आपण बघूया. त्यानंतर मग आकाश म्हणतो की थांब, आता मी इथे गाडी थांबवतो. अथर्व तू मागच्या दिशेने जा, अभिजित तू इथून जा, मी बाकीच्या ठिकाणी बघतो. आणि जर कोणालाही काही कळलं तर पटकन एकमेकांना कॉल लावून कळवा. तेव्हा अभिजित ज्या दिशेने येतो त्या दिशेने तो टेम्पो असतो. आणि मग अभिजित त्या टेम्पोकडे आतमध्ये कोणी आहे का बघायला लागतो. आत कोणी नसतं. मग तो टेम्पोला बघतो तर त्या टेम्पोवरती बॉर्डर असते लाल आणि निळ्या कलरची, त्याचप्रमाणे त्यावर प्रेमचंद असं लिहिलेलं असतं. तेव्हा मग अभिजितला आठवतं की त्याच्या मित्राने त्याला सांगितलेलं असतं की तो टेम्पो आहे जो तुमच्या घराच्या बंगल्याच्या खाली होता, त्याच्यावरती प्रेमचंद असं लिहिलं होतं. मग तर अभिजित ठरवतो की अच्छा, म्हणजे हाच तो टेम्पो, म्हणजे भूमीला इथेच कुठे ठेवलेली असणार. तेव्हा लगेच तो आकाशला कॉल करतो आणि म्हणतो की आकाश जरा लवकर ये, मला तो टेम्पो सापडला आहे जिथे भूमीला ज्यामधून किडनॅप केली गेलेली असेल. त्याच वेळेला मग आता अभिजित त्यांना बोलावून घेतो आणि म्हणतो की चला लवकर, हे बघा याच बाजूने तो टेम्पो असणार आहे. मग भूमीला इथेच कुठेतरी ठेवली असं म्हणून आकाश आता त्या टेम्पोमध्ये बघतात तर त्याच्यात काहीच नसतं, थोडीशी फुलं पडलेली असतात. मग आता तिथेच गोडाऊनच्या दिशेने ते शोधायला लागतात. अभिजित म्हणतो की मला वाटतंय की इथेच असणार आहे ती, कारण या दिशेने सगळे गोडाऊन्स आहेत. त्याच वेळेला आता लगेचच आकाश म्हणायला लागतो की इथे जवळजवळ आसपास 201 गोडाऊन्स असतील, ठीक आहे आपण बघूया. मग जो माणूस असतो तो वैतागलेला असतो, तो म्हणतो की जाऊ दे,
हिला जर मी मारली नाही आणि ही जिवंत राहिली तर रागिनी मॅडम पुन्हा मला एकदा काहीतरी करतील. त्या दीपकचा जसा बंदोबस्त करायला घेतलाय ना तसंच मला पण त्या मारून टाकतील. त्यापेक्षा एकदाचा विषय संपवून टाकतो नाहीसा. हिला एकदा मारली की प्रश्नच संपला ना, म्हणजे कोणी काही करू शकणार नाही. नाहीतर त्या रागिनी मॅडमना माझी वाट लावतील असं म्हणून तो आता वैतागलेला असतो. तेवढ्यातच आता आकाश, अभिजित आणि अथर्व तिघंजणही गोडाऊन्समध्ये धाड टाकतात आणि सगळ्या बाजूने बघत असतात. तेव्हा मग भूमी भूमी असा आवाज देत असतात, परंतु काहीही आवाज येत नसतो. तेव्हा आता आकाश म्हणतो की भूमी आवाज तरी कसा देणार? जर तिला बेशुद्ध केली असेल किडनॅप करताना तर तिला काही बोलता येणार नाही. कुठे असेल भूमी? खरंच कळत नाही आहे मला. कुठे तिला किडनॅप करून ठेवलं असेल असं आकाशला आता टेन्शन येत असतं. आणि त्यामुळे मग आता अभिजित म्हणतो की इथे जवळपास कुठेतरी आपण भूमीला बघू शकतो. तिला बेशुद्ध केल्यामुळे तिचा आवाज पण येणार नाही. तेव्हा मग अथर्व म्हणतो की मी एक काम करतो, मी त्या मागच्या बाजूला जे गोडाऊन्स आहेत ना तिथे जाऊन बघतो आणि मग मी इथून बघतो. आकाश आणि अथर्व एकाच ठिकाणी बघत असतात. त्याच वेळेला मग आता अभिजित म्हणतो की हो अथर्व, तू त्या दिशेने जा, मी इथून बघतो, म्हणजे कुठेतरी काहीतरी क्लू सापडेल. त्यावेळेला आकाश आता त्याच गोडाऊनमध्ये थांबतो आणि तिथे शोध घेण्याचा प्रयत्न करू लागतो. तो म्हणतो की इकडे असं सगळं मेस करून का ठेवलेलं आहे? म्हणून तो तिकडचे बॉक्सेस वगैरे हळूहळू बाजूला करून काही दिसतंय का, सापडतंय का ते बघण्याचा प्रयत्न करू लागतो. तर समोरच्या दिशेने त्याला एक काहीतरी थोडं विचित्र दिसतं, संशयास्पद, म्हणूनच तो त्या दिशेने जायला बघतो. तर तिकडे जे बॉक्सेस असे एकावर एक रचून ठेवलेले असतात तिथे आकाश जातो आणि तिथे शोधायला लागतो की नक्की इथे काहीतरी असेल का. म्हणूनच तो ते सगळं शोधत असताना आकाश म्हणतो की कोणी आहे का तिकडे? आणि मग तो तिकडे जाऊन सगळं शोधायला लागतो. आकाशला जरासा संशय येत असतो की नक्कीच इथे काहीतरी चुकीचं वाटतंय. आणि म्हणूनच आकाश आता तिथे सगळं काही रचून ठेवलेलं असतं, म्हणजेच एक असा दरवाजा फक्त उभा करून ठेवलेला असतो. तिथे गाद्या बोर्डेत वगैरे लावून ठेवलेलं असतं. आता आकाश विचार करतो की हे असं इथे का बंद करून ठेवलंय? म्हणूनच तो दरवाजा खाली पाडतो आणि कोणी आहे का तिकडे असा आवाज देत देत तो आता आतमध्ये शिरतो. आणि तो आतमध्ये शिरत असताना त्याला कळतं की इथे नक्कीच काहीतरी असणार आहे. असा दरवाजा बंद करून ठेवला याचा अर्थ जर भूमीला इथे ठेवली असेल तर, असा विचार डोक्यामध्ये त्याला येत असतो. आणि म्हणूनच तो तिथे आता शोधायला लागतो. आणि शोधत असताना भूमी भूमी तू कुठे आहेस असा आवाज तो देत असतो. आता त्यावेळेला जो रागिनीचा माणूस असतो तो अगदी व्यवस्थितपणे बॉक्सच्या मागे लपून राहिलेला असतो. आता आकाश त्याला आवाज देत असतो की कोण आहे? तेवढ्यातच आकाशच्या हातावरती तिथे तो जात असताना तो माणूस काठी मारतो आणि त्याला जोरात लागतं. तेव्हा मग आकाश म्हणतो की कोण आहेस तू? कोण आहेस? सांग मला. कुठे आहे भूमी? असं म्हणून तो त्याच्यावर जोरजोरात आता ओरडत असतो. तेव्हा तो रागिनीचा माणूस त्याच्यावर आता अटॅक करण्याचा प्रयत्न करत असतो. तो मागच्या बाजूने खांद्यावरती आकाशच्या मारतो, त्याचबरोबर आकाश खाली पडतो आणि तो आता त्याचा गळा दाबून त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागतो. तो म्हणतो की सोड मला, कोण आहेस तू? कुठे आहे माझी भूमी? तूच भूमीला किडनॅप केलंयस का? असं त्याला आता विचारायला लागतो. त्यावेळेला मग आता आकाशला तो अगदी भारी पडत असतो आणि आकाशचा गळा दाबण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यातच अभिजित धावत येतो आणि म्हणतो की आकाश, ए सोड त्याला, असं म्हणून अभिजित त्याच्यावर जोरात लाथेने मारतो आणि तो खाली पडतो. त्याच वेळेला मग आता अभिजित म्हणतो की आकाश, याला बघतो मी, तू भूमीला शोध, इकडे तिकडे बघ कुठे आहे ती, शोध, मी याला बघतो बरोबर. असं म्हणून आता अभिजित त्याला पूर्णपणे आकाशला शोधायला सांगतो. आणि मग आकाश आता भूमी भूमी असा आवाज देत देत इकडे तिकडे शोधाशोध सुरू करतो. आकाश, भूमी भूमी आवाज दे प्लीज, तू कुठे आहेस? असा आवाज देत आता त्याला तिला उठवण्याचा, म्हणजेच तिला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करत असतो. आता आकाश इकडे तिकडे भूमी भूमी असा आवाज देत असतो. त्याच वेळेला मग अभिजित त्याला म्हणतो की शोध, सगळीकडे शोध आकाश. आता त्या माणसाला तो पूर्णपणे अडवणूक करत असतो. तेव्हा आकाश भूमी कुठे ठेवली असेल तिला, त्याला काहीच कळत नसतं. तेवढ्यातच एक बाजूला असाच मोठा बॉक्स ठेवलेला असतो, त्याच्या इथे खाली काहीतरी त्याला जड असं लागतं. तो बॉक्स तो बाजूला करतो, त्याचबरोबर ड्रम दिसतो आणि त्या ड्रममध्ये भूमीला ठेवलेली असते. आता तो ड्रम पाहिल्यानंतर आकाशला धक्का बसतो. तो म्हणतो की भूमी भूमी प्लीज उठ. आता तो ड्रम खाली पडतो, त्याचबरोबर भूमी आता खाली पडते आणि भूमीचे हात बांधून ठेवलेले असतात. आकाश आता भूमीला बघतो तर ती श्वास घेत असते. आकाश म्हणतो भूमी उठ प्लीज, उठ, शुद्धीवर ये भूमी, आकाश आलाय तुला सोडवायला तुझा, उठ भूमी, असं म्हणून तो तिला आता उठवत असतो. आणि त्याच वेळेला आता भूमी ही बेशुद्ध असते. आकाश भूमी भूमी असा तिला आवाज द्यायला लागतो आणि हळूहळू तिच्या गालावरती असा म्हणजे हात मारत तिला उठवण्याचा प्रयत्न करतो. भूमी हे सगळं कोणी केलंय, उठ, असं म्हणून तो तिला उठवत असतो. तेवढ्यातच रागिनी तिकडे दरवाजाच्या मागे आलेली असते. रागिनी म्हणते की झालं, म्हणजे जे व्हायचं नव्हतं तेच झालं. ही लोक इथे कसे काय पोचले आणि मला कळत नाहीये, ह्यांना इथला गोडाऊनचा पत्ता मिळाला तरी कसा? तेव्हा आता भूमी शुद्धीवर येते आणि आकाश म्हणतो की भूमी तू ठीक आहेस ना? तेव्हा भूमी म्हणते की हो आकाश, मी ठीक आहे, मला ठीक वाटतंय. तेव्हा मग आता आकाश तिला कसं बसं त्या ड्रममधून व्यवस्थितपणे बाहेर काढतो आणि मग तिला बाजूला घेतो
आणि त्याच वेळेला आता अभिजितला जो माणूस असतो तो गळा दाबून मारण्याचा प्रयत्न करत असतो. आकाश म्हणतो की अभिजित, तेव्हा भूमी म्हणते की प्लीज वाचव आकाश, वाचव, असं म्हणून आता आकाश त्या माणसाजवळ जोरात पळण्याचा प्रयत्न करू लागतो आणि मग सगळेजण त्या माणसाला धरतात. आता अभिजितला तो वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि हात सोडतो. तेव्हा मग आता आकाश त्या माणसाला लांब ढकलून देतो. तेव्हा रागिनी म्हणते की झालं, खाल्ली माती या माणसाने. मला वाटलंच होतं माझा माणूस हा माती खाणार म्हणजे खाणार. या भूमीला मारलंच नाहीये, ती जिवंत आहे अजूनही. इतका मोठा प्लॅनिंग केलं होतं, त्या प्लॅनिंगवरती याने पाणी फेरून टाकलंय. आता काय होणार आहे काय माहिती. त्यात हा जर पकडला गेला तर आणखी मोठा प्रॉब्लेम. जा जा बाबा, निसट एकदाचा तिकडून, असं म्हणून ती आता वैतागत असते. नंतर इथे आता रिक्षामधून एक माणूस येतो आणि त्याच्या पायाला अशी भयंकर जखमा, डागांसारख्या जखमा झालेल्या असतात. तेव्हा मग रिक्षावाल्याला किती झाले असं विचारून तो पैसे देतो आणि मग रिक्षातून खाली उतरतो. तर त्याच्या पायावरती असे खूप जखमा खोलवरती झालेल्या असतात. त्यानंतर तो असा अंगावरती घोंगडी वगैरे घेऊन आलेला असतो आणि रिक्षावाला त्याला तिथे भूमीच्या बंगल्याबाहेर सोडून निघून जातो. त्यावेळेला त्याला आठवतं ते म्हणजे की त्याच्या बायकोने म्हणजेच प्रीती नर्सने रागिनीला सांगितलेलं असतं की तुम्ही हे सगळं करायला आम्हाला भाग पाडलं. तुम्ही भूमीचं बाळ बदलायला सांगितलं आणि त्यानंतर ते दुसरं बाळ तुम्ही टोपलीत नेऊन ठेवलं, बरोबर की नाही? हे सगळं तुम्ही करायला सांगितलं होतं. तेव्हा आता जेव्हा प्रीती नर्सला रागिनी मारण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हाच तिचा नवरा जो असतो तो त्या नवऱ्याने तिला वाचवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तिला रागिनीच्या गळ्याला हात लावून, सुरी लावून म्हणालेला असतो की चला बाजूला व्हा, सोडा माझ्या बायकोला. त्याचप्रमाणे तो आता पोलिसांच्या तावडीत येणार त्याच वेळेला रागिनीचा एक माणूस असतो, तो माणूसही त्याला मारण्याचा प्रयत्न करत होता. हे सगळं आता त्याला आठवत असतं आणि त्यानंतर मग आता दरवाजाच्या बाहेर जो आलेला असतो तो दुसरा तिसरा कोणी नाही तर प्रीती नर्सचा नवराच असतो. तो म्हणतो की आता मला भूमी मॅडमला सगळं काही सांगायचं आहे. इतके दिवस मी इथे नव्हतो कारण मी नागपूरला होतो. मी उपचार घेत होतो, आजारी होतो म्हणून. परंतु आता मला माझं जगणं काही जास्त दिवसांचं नाही आहे. मी कधीही मरू शकतो आणि त्यामुळेच मला भूमी मॅडमला हे सगळं काही सत्य सांगायचं आहे. आणि जोपर्यंत मी सत्य सांगणार नाही तोपर्यंत माझा जीव जायला नको. म्हणूनच मी आता घाईघाई केली आणि नागपूरहून परत मॅडमकडे येऊन त्यांना मला सगळं त्यांच्या बाळाचं आणि रागिनी पटवर्धनचं सत्य सांगायचंच आहे. काहीही करून आता तो चेहऱ्यावरती पुन्हा घुंगडी लपवतो आणि बंगल्यामध्ये शिरून भूमीला सगळं सांगण्याचा त्याचा आता प्रयत्न असतो. म्हणून तो आता बंगल्यामध्ये शिरतो. वॉचमन वगैरे कोणी नसताना तो झाडांच्या मागे आता लपतो आणि भूमी किंवा कोणी दिसतंय का याकडे त्याचं आता पूर्णपणे लक्ष असतं. त्यानंतर आता अभिजितला गळा दाबल्यामुळे त्याचा श्वास अगदी खूप कोंडलेला असतो. रागिनी भूमी म्हणते की अभिजित थांबा, अभिजित थांबा. तेवढ्यातच आता तो रागिनीचा माणूस चाकू घेऊन भूमीवरती वार करायला जाणार असतो. तेवढ्यातच आता वार करत असताना अभिजित भूमीला मागे ढकलतो आणि भूमी बाजूला हो असं म्हणून त्याचा हात पुढे करतो. त्याच वेळेला अभिजितच्या हातावरती तो जोरदार चाकूने वार करतो. त्याच वेळेला आता आकाश त्या माणसाच्या मागे पळणार पण तो पळून जातो. पण भूमी हे सगळं आता म्हणते, आकाश बघ ना माझ्यामुळे यांना लागलं. तेव्हा रागिनी आता लपून हे सगळं बघत असते. रागिनीचा माणूस तर पळून गेलेला असतो. आता रागिनी म्हणते की बरं झालं हा निसटला, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. आणि या अभिजितने भूमीवरचा वार स्वतःवर घेतलाच कसा पण. तेव्हा आता भूमी म्हणते की अभिजित तुम्ही काळजी करू नका, आकाश बघ ना माझ्यावरचा वार यांच्यावर घेतला यांनी. तेव्हा अभिजित म्हणतो की ठीक आहे ठीक आहे. तेव्हा आकाश म्हणतो की नाही अभिजित, खूप डीप कट आहे, चल आपण डॉक्टरकडे जाऊया. आता अभिजित बिचारा तळमळत असतो, त्याला खूप जोरात लागलेलं असतं. भूमी म्हणते की आकाश बघ ना यांना खूप लागलंय, प्लीज बघ ना, असं ती आता बोलायला लागते. त्यावेळेला मग आकाश हा खूप घाबरलेला असतो आणि कोण होतं ज्यांनी किडनॅप केलं याची आता भीती आकाशला वाटत असते. परंतु भूमीला अगदी बरोबर माहिती असतं की हे किडनॅप केलंय ते म्हणजे रागिनी आत्याच होती. त्यानंतर मग आता मानसी देवापुढे दिवा लावत असताना तिथे रागिनी येते आणि म्हणते की काय गं, भूमीबद्दल काही समजलं का? तेव्हा मग रागिनीला मानसी म्हणते की हो समजलं, मला अथर्वचा कॉल आला होता, भूमिताईंना त्यांनी सोडवलं एका गोडाऊनमधून. तेव्हा मग रागिनीला ती विचारते की मला सांगा आई, तुम्ही कुठे होतात? तेव्हा ती म्हणते की मी पोलीस स्टेशनला होते. त्याचं काय झालं ना की भूमी सापडत नव्हती म्हणून मी त्यांना, माझे ओळखीचे पोलीस आहेत, त्यांना जरा सांगण्याचा प्रयत्न करत होती की प्लीज तुम्ही यामध्ये जरा लक्ष घाला, भूमीला शोधण्यासाठी मदत करा, बस इतकंच, बाकी काही नाही. तेव्हा मानसीला तिचं म्हणणं पटत नसतं. तेव्हा रागिनी म्हणते की काय, मला वाटलंच होतं की तुला हे पटणार नाही, बरोबर की नाही, म्हणजे तू यावर विश्वास ठेवणार नाहीस, परंतु मी जे काही सांगितलंय ना ते अगदी खरं आहे, असं रागिनी तिला बोलून दाखवते. त्यानंतर मग आता अभिजितला घरी घेऊन येतात. तेव्हा मग आता अभिजितला खूप लागलेलं असतं. आकाश म्हणतो की हे बघ इथे बस अभिजित, सगळं काही ठीक होईल. तेव्हा मुद्दाम रागिनी दाखवते की तिला काहीच माहीत नाही आहे. रागिनी म्हणते की काय झालं आहे? तेव्हा मग आता लगेचच आकाश म्हणतो की हे सगळं अभिजितने खरं तर भूमीचा जीव वाचवला आहे, बाकी काही नाही.
मग तेवढ्यात पौर्णिमा येते आणि म्हणते की "काय हो, कुठे होतात तुम्ही इतका वेळ आणि काय झालंय काही तुम्हाला? इतकं काय?" तेव्हा मग तो म्हणतो की "काय नाही गं, थोडंसं लागलंय बस." तेव्हा ती म्हणते की "थोडंसं? अहो किती लागलंय तुम्हाला? किती मोठं ड्रेसिंग केलंय बघा ना, सांगा नक्की." तेव्हा मग आता लगेचच भूमी म्हणते की "त्यांनी माझा जीव वाचवलाय." आकाश म्हणायला लागतो की "हो, आज खरं तर अभिजितमुळे भूमीचा जीव वाचलेला आहे. भूमीवरती गुंडाने हल्ला करायला घेतलेला, परंतु तो भूमीवरचा वार अभिजितने स्वतःच्या हातावर झेललाय आणि त्यामुळे हे सगळं झालंय. खरं तर भूमीने आणि मी अभिजितचे खूप उपकार मानायला हवेत, कारण त्याच्यामुळे माझ्या भूमीचा जीव वाचलाय." तेव्हा असं म्हटल्यावरती लगेचच अभिजित बघतो आणि म्हणतो की "हो, अगदी बरोबरच आहे." पौर्णिमा म्हणते की "काय हो, तुम्हाला स्वतःच्या जीवाची पर्वा आहे की नाही? तुम्ही असं कसं केलंत?" तेव्हा मग तो म्हणतो की "हे बघ, ठीक आहे मी, काही काळजी करू नकोस." तेव्हा मग आकाश म्हणतो की "हो, अथर्व, खरं तर आकाश, अभिजित, खरं तर तुझ्यामुळे हे सगळं संकट दूर झालं, नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता." तेव्हा आता तो म्हणतो की "एक काम कर ना, अभिजित तू प्लीज बस ना आणि मानसी प्लीज त्याला जरा पाणी आणून दे. त्याला जास्त बोलायला लावू नका." तेव्हा आता अथर्व हा अभिजितला बसवतो आणि म्हणतो की "दादा, बस तू इथे. जरा बस," असं म्हणून तो त्याला बसायला सांगतो. नंतर पौर्णिमा म्हणते की "खरंच मला ना हे सगळं अजिबात आवडलेलं नाहीये हां." तेव्हा रागिनी म्हणते की "तुमची नाही, जरा नाटकं बंद करा. हा माणूस ना अभिजित नाहीये, हे मी दाखवते तुम्हाला." तेव्हा मग लगेचच अथर्व म्हणतो की "दादा, तुला त्रास होतोय का रे फार?" तेव्हा अभिजित म्हणतो की "नाही रे, याचा त्रास काही होत नाहीये, परंतु आई जे काही वागते ना, त्याचा त्रास मला जास्त होतोय. तिला काय कळतंय, काय कळतच नाहीये. म्हणजे हिला इतका काय प्रॉब्लेम आहे?" खरंच ही मला अजूनही स्वीकारायला का तयार नाहीये ना, काहीच कळत नाहीये. त्यावेळेला मग आता इथे लगेचच ती म्हणायला लागते, की "जाऊ दे, आपण आता काय करायचंय माझं मलाच कळत नाहीये." नंतर मग अभिजित म्हणत असतो, की "जाऊ दे, त्या सगळ्या गोष्टी." तेवढ्यातच रागिनी येते आणि रागिनी म्हणते, की "थांबा, मी तुम्हाला दाखवते, पुराव्यासहित सिद्ध करते, की हा माणूस हा अभिजितच नाहीये, हा कोणीतरी खोटारडा आहे." तेव्हा मग आता ती बाजूला बसते आणि म्हणते, की "हे बघ, हे लाईट डिटेक्टर मशीन आहे. बघ, आता खोटं पकडलं जाणार." पौर्णिमा म्हणते, की "आई, हे बस करा तुमचं. अजून किती काळ तुम्ही यांची परीक्षा बघणार आहात?" रागिनी म्हणते, की "अगं पौर्णिमा, आता बघूया ना, नक्की काय घडतंय ते. बघू तरी दे मला." त्यावेळेला मग आता अभिजित म्हणायला लागतो, "मला तरी वाटतंय, की हे सगळं ना आई तुला कळतच नाहीये." तेव्हा मग पौर्णिमा म्हणते, की "बस करा ते." ती मशीन काढून घेते. तेव्हा मग ती म्हणते, की "माझा अभिजित असताना तर याने भूमीला मदतच केली नसती. भूमीचा जीव वाचवलाच नसता, कारण तो तसा नव्हता." तेव्हा ती म्हणते, की "हो, बरोबर." त्यानंतर अभिजित ओरडतो, "हो, नव्हतो मी तसा. नव्हतो, पण आता झालोय. कारण मला समजलंय, की आपल्या माणसांची किंमत काय असते आई. मरणाच्या दारातून येऊन मला आत्ता समजलंय, की माझी माणसं ही माझ्यासाठी किती महत्त्वाची आहेत आणि त्यासाठी मी काहीही करू शकतो, हे आता माझ्या लक्षात आलंय. त्यामुळे प्लीज आई, तू असं मला त्रास देऊ नकोस. तू मला का अजूनही स्वीकारत नाहीयेस?" तेव्हा पौर्णिमा म्हणते, की "जाऊ द्या. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष आता देऊ नका. तुम्ही चला माझ्यासोबत." असं म्हणून ती त्याला आता घेऊन चाललेली असते. त्याच वेळेला मग आता रागिनी ही वैतागलेली असते आणि तो तिला घेऊन निघून गेल्यामुळे रागिनी विचार करते, की नाही, नक्कीच काहीतरी होणार आहे ना, असं मला वाटतंय. कारण जेव्हा असं घडतं ना, तेव्हा काहीतरी होतंय आणि आता मला खरंच असं वाटतंय, की काहीतरी होणार आहे. भूमीने बोलली आहे, की विजयादशमीच्या अगोदर ती सगळं सिद्ध करणार आहे. मग ती काय करणार आहे नक्की? हा तोता अभिजित हा एक्सपोज व्हायला तयारच नाही. पण मला असं राहून का वाटतंय, की काहीतरी ना नक्की चुकीचं घडणार आहे. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, की अभिजित आता रागिनीला म्हणत असतो, की "मला माहिती आहे, की काल जे काही किडनॅप केलंस आणि मारण्याचा भूमीला प्रयत्न केलास, तो तुझाच प्रयत्न होता, बरोबर ना? तूच हे सगळं करण्याचा प्रयत्न करत होतीस." त्याच वेळेला मग आता अभिजितने असं म्हटल्याबरोबर रागिनी त्याच्याकडे बघतच राहते आणि मग तो म्हणतो, की "आई, हे सगळं ना तू घडवून आणतेस, परंतु उद्याच्या अगोदर तू हे सगळं जर कबूल केलंस तर ठीक, नाही तर तुझं सत्य हे सगळ्या जगासमोर येणार आहे, लक्षात ठेव. तू मला स्वीकारायला तयार नाही आहेस, कारण तू स्वतःच खोटारडी आहेस. तूच हे सगळं घडवून आणतेस आणि लोकांना मारण्याचे प्लॅनिंगही तुझेच असतात. लक्षात ठेव." असं आता रागिनीला तो चांगलीच धमकी देतो. त्यानंतर रागिनी घाबरते. ती म्हणते, की "आता काय करू काय मी? आणि उद्याच्या दिवसाच्या अगोदर जर काही यांना समजलं, तर हा काही शांत राहणार नाही. माझा खेळ हा सगळा एक्सपोज करूनच टाकणार आहे." रागिनी आता घाबरते आणि तिला पूर्णपणे आता घाम फुटलेला असतो. तर इथे आता रागिनी ही अभिजितला, आकाशला गळा घोटून मारत असते आणि आकाश म्हणतो, की "आत्या, काय करतेस तू मला? प्लीज सोड मला आत्या, सोड." परंतु रागिनीने आता स्वतःच्या पदराने गळा घोटून आकाशला मारलेलं असतं आणि हे सगळं रागिनी आता आनंदाने बघत असते. खरं तर हे आकाशचं किंवा भूमीचं कोणाचं तरी स्वप्न असणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.